खूप दिवसापासून मनात होतं की वेगळा काहीतरी प्रयोग करावा, काय करूया आणि दशावतार करूया असं खूप महिन्यांच्या पूर्वी मनात आलं. पण कुणी असं भेटेना. पण योग कसा असतो की अगदी मला वाटतं 1-1.5-2 महिन्यापूर्वी काहीतरी असं झालं की यांचा आणि माझा संपर्क झाला आणि आता असं म्हणायला हरकत नाही की लक्ष्मी मातेच्या कृपेने तो संपर्क झाला आणि वेगळा नाट्यानुभव आपल्याला सगळ्यांना घेता आला. आपण तेवढ्यात आपल्या गावाला जाऊन आलो समजा, तेवढ्यात आपल्या त्या देवळात बसलो आणि तो पहाटेपर्यंतचा प्रयोग आपण एन्जॉय केला. आणि मला विशेष हे आहे की सगळा जो परफॉर्मन्स आहे तो बांधला तो सुरेख आहेच. यांचं गाणं किंवा ही बाजू तर खूपच स्ट्रॉंग आहे, प्रश्नच नाही. परंतु ही सुद्धा जी बाजू आहे ना, ती सुद्धा आम्ही अपेक्षा केली त्याच्यापेक्षा खूप छान आहे, चांगली आहे. कारण बरेच वेळा कधी कधी गावामध्ये ना एवढ्या ताकदीचे नट त्यांना बहुतेक मिळत नाहीत. त्यामुळे कधी कधी प्रयोग असा तसा होतो. परंतु हा प्रयोग खूपच सुंदर आणि सेकंड हाफ मध्ये जो काय स्पीड होता म्हणजे तो फारच अद्वितीय होता असं म्हणायला लागेल. म्हणजे मला असं वाटलं की ते पूर्ण पहाटेपर्यंतचं नाटक तुम्ही एखाद्या छोट्याशा वेळेमध्ये, कारण आपल्याला वेळेचं बंधन असतं, पण ओव्हरऑल सगळाच एकूण परफॉर्मन्स आणि मागे काहीही नसताना काय काय घडू शकतं. माझ्यामध्ये याचं उत्कृष्ट उदाहरण आहे की काहीही नाहीये पण सगळं आहे. काही नाहीये पण तुम्हाला याच्यामध्ये 25-30 सिरियल दिसले असतील. म्हणजे कोणाची कथासूत्र कुठे मागे असतात आणि त्याचं ते एवढंसं पकडून त्याचं खूप कसं काय बांधतात हल्ली, त्याचं आपल्याला दर्शन घडलं. आणि एक चांगलं की सद्विचार जो पोचवण्याचा प्रयत्न आहे. आता जे काय अगदी छोट्या छोट्या गाण्यांना सुद्धा काय रिस्पॉन्स येत होते ते आपल्याला कळतंय आजूबाजूच्या परिस्थितीमुळे. कोणाचं अजब सरकार आहे काय वगैरे. म्हणजे मी गणेशला म्हटलं की तो रिस्पॉन्स अभिनयाला नसून वेगळ्याच कुठल्या तरी कारणाला आहे. पण मी पुन्हा येईन जे काय असेल ते एवढं ते व्यापलेलं आहे. त्यामुळे सद्विचार कुठेतरी आपल्यापर्यंत पोहोचला या नाटकाच्या निमित्ताने. या नाटकाचं यश आहे आणि ते तुमच्या सगळ्या टीमचं यश आहे. त्याच्यामुळे थँक्यू सो मच. आम्हाला खूप मजा आली आणि तुम्हालाही आली असावी. आणि असंच काही नवीन केलं तर पुन्हा नक्की भेटूया. कोणाला काय बोलायचंय?